मोठा प्रभूचे स्वागत करण्या मार्ग प्रभूचा सजवा, मार्ग प्रभूचा सजवा. पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. माझा बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो, सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. जगभरच्या ख्रिस्ती लोकांना पाठ असलेली प्रार्थना, ते प्रार्थना कुठल्या आहे? आमच्या स्वर्गीय बाबा. प्रेज द लॉर्ड. मोठा आशीर्वाद आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताने आपल्याला पोहोचून दिलेल्या सर्वात मोठा आशीर्वाद आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोक मला हाक मारतात फादर पप्पा म्हणून. हालेलुया. खास करून काही भागातील लोक असा प्रकारे हाक मारतात फादर पप्पा. हालेलुया. हालेलुया. काही मुलं, काही मम्मी पप्पा लहान मुलांना सांगतात फादर पप्पा म्हणून हाक मारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला वाटते त्या हे जे मुलं अशा प्रकारे हाक मारतात त्यांनी विशेष आशीर्वाद भेटत आहे. ते मुलं चांगुलपणाने वाढत आहे असे मी कुठेतरी पाहिलेलं आहे. उद्यापासून असे करा म्हणून तुम्हाला बोलत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त मंडळी बरोबर जुळलेले जे मुलं आहेत त्याच्या योग्य वाढ होत आहे. प्रार्थनेच्या संबंधामध्ये, बायबलच्या संबंधामध्ये वगैरे आपले मुलं वाढायला पाहिजे. अशा मुलं आशीर्वाद आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रभू येशूने या जगाला दिलेल्या सर्वात मोठा आशीर्वाद हे आशीर्वाद आहे म्हणून बोलायला काही हरकत नाही. हालेलुया. येशूच्या पप्पाला पप्पा म्हणून हाक मारायला आपल्या सर्वांना अधिकार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आपण कितीही घाणेरडा असलं तरी, कितीही घाणेरडी असलं तरी प्रार्थनेच्या वेळेत येशू ख्रिस्ताने आपल्याला एक अधिकार दिलेला आहे. तू जरी घाणेरडी आहे, तू जरी घाणेरडा आहे तरी माझ्या पप्पाला कसं हाक मारायचं? हालेलुया. जगामध्ये पप्पा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताने आपल्याला शिकवलं हाक मारताना बोला. काय बोलायचं? आमच्या स्वर्गातील पप्पा. हालेलुया. या जगातील पप्पानी कितीही गुन्हा केला तरी, त्या जगातील पप्पा कितीतरी ठिकाणी कमी पडलं तरी एक पप्पा आहे. एक पप्पा आहे. हालेलुया. ज्याला माझा पप्पा म्हणून मी हाक मारू शकतो. हालेलुया. हालेलुया. प्रियाने यापेक्षा मोठा काही आशीर्वाद नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुमच्या गावातील चांगलं वागणारे
मस्तपैकी जीवन जगणारे काही लोक येऊन तुमच्या पप्पाला पप्पा म्हणून हाक मारला तर तुम्हाला कसं वाटतं? बरं. हालेलुया. तुमच्या गावामध्ये घाणेरडं काम करत फिरणारा कोणतरी येऊन तुझ्या पप्पाला पप्पा म्हणून हाक मारलं तर तुम्हाला बरं वाटणार? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रागाने एखाद्या वेळी तुम्ही सांगणार जाऊन सुधरून ये, मग हाक मार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. काही मम्मी भयंकर नक्की आहे. मम्मी म्हणून हाक मारलं तर, नको ते काम करून येऊन मम्मी म्हणून हाक मारलं तर, अशा अनेक मम्मी आहेत. मला ते ऐकायच नाही, कुणाला हाक मारायचं हाक मार, मला नको हाक मारून म्हणून बोलतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपल्या स्वर्गातील बाप्पा जगातील सर्वांना कधी पण पप्पा म्हणून हाक मारायला अधिकार दिला. हे आपल्या बाप्पाचा मोठेपणा आहे. हालेलुया. आमच्या स्वर्गातील बाप्पा. त्यानंतर काय बोलले? येशू ख्रिस्ताच्या मुखातून आलेले पहिले महत्वाचा शब्द आहे, तुझे नाव पवित्र मानले जावो. हालेलुया. 10 आज्ञांमध्ये आता देवाने आपल्याला शिकवलेली ही आज्ञा कुठल्या आज्ञेच्या संबंधातील आहे? देवाने आपल्याला 10 आज्ञा दिली. या 10 आज्ञांमध्ये प्रभूने आपल्याला सांगितलेलं प्रार्थना आहे, आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जावो. हालेलुया. हालेलुया. कोणतरी एकाने बरोबर उत्तर दिले. दुसरा अर्थ काय आहे? सर्व लोक एकत्र बोलले तर मोबाईल मध्ये ऐकणारे लोकांना ते भेटणार नाही. हालेलुया. कोण बोलणार? देवाचे नाव. ताई बोलू दे. देवाचे नाव विनाकारण घेऊ नकोस. देवाचे नाव विनाकारण घेऊ नका. हालेलुया. देवाचे नाव ते किंमतवान नाव आहे. प्रभू येशू रात्रभर जागे राहून त्या नाव अभिमानाने बाप्पा 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 म्हणून हाक मारलेले अभिमानाचं नाव आहे स्वर्गातील बापाचं नाव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोसरी घालून, बेंदिंग घालून, इकडे क्रूस सर्व करून. हालेलुया. मी रस्त्यावरून फिरतो तेव्हा त्याचे नाव माझ्या बोलण्याद्वारे, माझ्या कृतीद्वारे त्याचे नाव मी खराब नाही करायचं. हालेलुया. 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 हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विद्याने सांगितलं माझे नाव विनाकारण घेऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विनाकारण कोणाचा तरी नाव घेत बसलं तर त्या व्यक्तीचा अपमान केल्यासारखा आहे. तर देवाला सहन होत नाही ते. हालेलुया. हालेलुया. रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 10व्या अध्यायातील
20वा आणि 21वा वचन आता आपण ऐकूया. रोमकरास लिहिलेले पत्र 10वा अध्यायातील 20वा आणि 21वा वचन. आणि यशया फार धीट होऊन म्हणतो, जे माझा शोध करीत नसत त्यांना मी पावलो. हालेलुया. आपल्या स्वर्गातील पप्पा सांगत आहे, मला शोधत नाही त्यांना पण मी सापडणार. पुढे, जे विचारित नसत त्यांना मी प्रगट झालो. देवाला न विचारणारे जे लोक आहेत त्यांना पण परमेश्वर प्रगट होत आहे. माझ्या ओळखीचे भरपूर लोक आहेत, ख्रिस्ती नाहीच, कधी देवळामध्ये गेलेले पण नाही. हालेलुया, हालेलुया. तरी प्रभू येशू स्वतः होऊन त्यांच्याकडे जात आहे, त्यांना प्रगट होत आहे, त्यांना नावाने हाक मारत आहे. परमेश्वर कोण आहे त्या परमेश्वराच्या ओळख परमेश्वराने त्यांना करून दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. इतके सुंदर कार्य आपले परमेश्वर करत आहे आणि या वचनामध्ये ते लिहिलेलं आहे. मला न ओळखणारे अनेक लोकांना मी माझं ओळख करून देतात. ते लोक मला विचारत नाही तरी मी त्यांना ओळख करून देतो, मी त्यांना विचारतो. हालेलुया. आपल्या परमेश्वर श्रेष्ठ आहे. सुस्त पुढच्या वचन वाचा. पण इस्रायलाविषयी मी म्हणतो. हालेलुया. हे सर्व विधर्मी लोक आहेत. हालेलुया. आता स्वतःच्या घरातील लोकांबद्दल प्रभू सांगत आहे, जे इस्रायली आहे. हालेलुया. ज्यांचा सुंदा झालेला आहे, ज्यांचा बप्तिस्मा झालेला आहे आणि माझ्या म्हणजे लेकरं आहेत. हालेलुया. त्यांच्याविषयी देवाला जे वाटत आहे ते देव सांगत आहे. आपण आपल्या संबंधातील आहे म्हणून दोन्ही हात वर करत. हालेलुया. रोमकरास लिहिलेले पत्र 10वा अध्यायातील 21वा वचन. पण इस्रायल लोकांविषयी तो म्हणतो, आज्ञा मोडणाऱ्या व उलटून बोलणाऱ्या लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहे. खूप सुंदर वचन आहे. हात टाकलं ते टाकू दे. परत एकदा आपण बोलू. माझ्याकडे, माझ्या घरातील लोकांच्याकडे, माझ्या चर्चच्या लोकांच्याकडे, हालेलुया, ख्रिस्त मंडळीकडे एक बाप निरंतर हात पसरून हात मारताय, बोलत आहे. हालेलुया. 21वा वचन सिस्टरांच्या मागे परत आपण बोलू. पण इस्रायल लोकांविषयी तो म्हणतो, आज्ञा मोडणाऱ्या व उलटून बोलणाऱ्या लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहे. आता माझ्या डावीकडे बसलेले लोक मला सांगा, मम्मी कशाला हात पसरत आहे? मम्मीने हात पसरवलं तर अर्थ काही आहे? मम्मी कोणाकडे हात पसरवत आहे? आपल्या लेकरांच्याकडे मम्मी हात पसरवत आहे. तुम्ही हात पसरवला तर अर्थ काही आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता इथे बसलेले नाही ते बाळ. हालेलुया. ते बाळ माझ्याकडे हात पसरवत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी त्यांच्याकडे हात पसरवलं. हालेलुया. तो छोटा मुलगा उडी मारून माझ्याकडे आला.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। परमेश्वर निरंतर हात पसरलेला आहे. हे हात पसरण्याचा अर्थ काही आहे? कधी येशील, कधी येशील, अजून किती वेळ लागणार? हालेलुया, तू कधी माझ्याकडे वळणार? तू बाकी सर्व गोष्टी कधी सोडणार? माझ्याकडे कधी येणार? वाट पाहत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. भागामध्ये, या भागामध्ये काहीतरी त्रास कोणाला तरी होत आहे. हे दोन्ही बाजूला असं साईडनी. हालेलुया, येशू सुटका देत आहे. त्याबरोबर ते ज्यांना हे त्रास आहे त्यांनाच थोडा कधी दम लागण्यासारखा, श्वास घ्यायला त्रास, हे पण त्याबरोबर आहे. सुटका मिळत आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्यामध्ये कोणाकडे होता तर तुम्ही मध्यंतरी गमवून बसले. देवाने ते तुम्हाला दिलेलंच होते, तरी मध्यंतरी कुठेतरी ते तुम्ही गमवलं. हालेलुया, जरी तुम्ही गमवलं तरी प्रीती स्वरूपी करुणामय परमेश्वर तुम्हाला परत एकदा ते दान परत एकदा देतात. तुमच्यामध्ये कोणाला तरी पायाच्या वरच्या भागातील सांधे आणि गुडघ्याच्या दुखणे असलेले लोकांसाठी विशेष मध्यस्थी प्रार्थना करायचं दान देव देत आहे. त्याबरोबर तुम्हाला पण त्यातून सुटका मिळाला असेल. पायाच्या वरच्या भागामध्ये आणि गुडघ्याला दुखणे असलेले लोक येशूला सांगा, दुसरे लोक बरे होण्यासाठी मी प्रार्थना करीन म्हणून. हालेलुया, आणि तुम्ही स्वतः त्याच्या काही स्वीकार करा. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्यामध्ये अनेकांना देवानी पवित्र आत्म्याचा मोठा अभिषेक केला. सकाळपासून तुम्ही वचन ऐकत असताना पवित्र आत्म्याचा जोरदार अभिषेक अनेकांना मिळालेला. कमरेचा त्रास, मणक्याच्या भागामध्ये, मणक्याच्या एका साइड मध्ये असलेले दुखणे कोणाच्या तरी प्रभूने आता क्लिअर केलेला आहे. ते कोण आहे बघा. कोणाला मणक्याचा त्रास होता त्यामध्ये फरक झाला बघा. वाकून वगैरे बघा, आता चांगला वागा. हालेलुया, बरं वाटते, बरं वाटते, अजून कोणाला बरं वाटते? हालेलुया, आपण टाळ्या वाजवू. मागच्या काळाच्या भागामध्ये पण कोणाला तरी त्रास होता, त्यामध्ये पण परमेश्वर बरेपणा देत आहे. तुमच्यामध्ये काही लोक एक परीक्षणातून जात आहे. थोड्या दिवसाचं परीक्षण आहे म्हणून येशू तुम्हाला प्रेमाने बोलत आहे, सहनशक्ती वाढवा. दवाखान्यामध्ये आता फिरलं नाही तर चालते. देवाला चिकटून राहा. हालेलुया, देवाला चिकटून राहा. हालेलुया. थोडासा परीक्षण आहे, थोडासा परीक्षण आहे. हालेलुया. प्रार्थनामध्ये मजबूत होऊन राहा. हालेलुया. तेवढ्या पुरता जे औषध उपचार वगैरे आहे ते घ्या. शांत व्हा. हालेलुया. टेन्शन दूर करा. शांत व्हा. देव तुमच्या बाजूने आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देणार. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी, पुत्रानी, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.